हॅलो. तर आपण पाहणार आहे लॅमिस थेरमोचे प्रॉब्लेम राहणार आहे लॅमिस थेरमोचे. लॅमिस थेरमोचे प्रॉब्लेम आहेत हे. त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं असते, एक स्पियर दिलेला असते. तो स्पियर दोन वॉलच्या अगेन्स्ट काय असते, तो रेस्ट असते. तर त्याच्यामध्ये काय करायचं असते, आपल्याला आरे आणि सपोर्ट रिॲक्शन काढावं लागतं. काय काढावं लागतं? सपोर्ट रिॲक्शन काढावं लागतं. तर बघा हे प्रॉब्लेम दिलेला आहे, हे लिहून घेऊ आपण. अ स्पियर वेजिंग 200 न्यूटन, a sphere weighing 200 Newton a sphere weighing 200 Newton is placed in a range. Is placed in a range. Is placed in range. As shown in figure. As shown in figure. Find the reaction at the point of contact. Find reaction at the point of contact. असा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. असं हे प्रॉब्लेम दिलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आता काय करावं लागणार आहे, आपल्याला ती डायग्राम काढून घ्यावं लागणार. तर डायग्राममध्ये बघा आपल्याला दिलेला आहे एक स्पियर दिलेला आहे. स्पियर हा स्पियर दिलेला आहे. अशा प्रकारचा स्पियर दिलेला आहे. त्याला काय दिलेलं आहे, आपल्याला एक व्हर्टिकल वॉल दिलेली आहे. आणि डायग्राम काढून घेऊ. पहिले डायग्राम काढल्यानंतर आपण एक्सप्लेन करणं सुरू करून देऊ. पहिले डायग्राम ड्रॉ करून घेऊ. अशा प्रकारचं हे दिलेले वॉल आपल्याला.
आणि हे जे हॅचिंग काढून राहिलं, या हॅचिंगच्या मधात काय हा स्पियर लोकेट आहे, बरोबर. या हॅचिंगच्या मधात काय हा स्पियर लोकेट आहे. हा अँगल दिलेला आहे आपल्याला, हा अँगल दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री, आणि हा हे व्हर्टिकल आहे, त्याच्यामुळे हा अँगल किती होणार आहे, हा टोटल अँगल होणार आहे 90 डिग्री. म्हणजे ही जी वॉल आहे ही 90 डिग्रीवर आहे, आणि हे हा जो प्लेन आहे हा 60 डिग्री इन्क्लाइन आहे. हा प्लेन काय आपला 60 डिग्री इन्क्लाइन आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम दिलेले आहे आपल्याला. तर या प्रॉब्लेम मध्ये बघा आपण काय करत असतो की फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो की याचा सेंटर पॉईंट इथे लोकेट करून घेऊ आपण. हा सेंटर पॉईंट आहे समजा, बरोबर. हा सेंटर पॉईंट आहे. या सेंटर पॉईंटवरून काय होते, तुमचं वेट दिलेलं आहे 2000 न्यूटन. वेट किती दिलेलं आहे आपल्याला, 2000 न्यूटन. तर हे वेट ऑलवेज काय होत असते, तुमचं डाऊनवर्ड ऍक्ट होत असते. कसं ऍक्ट होत असते, हे डाऊनवर्ड ऍक्ट होत असते. हे डाऊनवर्ड ऍक्ट करून देऊ आपण. पहा हे वेट सेंटर पॉइंटला जोडायचं सगळ्या गोष्टी काय इथे. तर हे वेट दाखवून राहिलो आपण. हा हे झालं डाऊनवर्ड ऍक्ट. हा डब्ल्यू इज इक्वल टू 2000 न्यूटन. तर हे डाऊनवर्ड ऍक्ट झालं. त्याच्यानंतर पहा इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पाहिजे आपल्याला. हा इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि हा दुसरा इथे आहे, बरोबर. तर बरोबर हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट परत सेंटरला जोडून घ्यायचे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय करायचे आपल्याला, सेंटरला जोडून घ्यायचे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण सेंटरला जोडून घेणार आहे. पहा हा किती होणार आहे, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा आपण बनवू ए कॉन्टॅक्ट काय हा, बरोबर. सेम थिंग हा जो आहे याला म्हणू आपण बी आहे, बरोबर. तर हा बी सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. बी सुद्धा काय करायचं आपल्याला, जोडून घ्यायचा आहे. कुठपर्यंत जोडून घ्यायचा आहे तो, सेंटर पर्यंत. पहा आता काय असते, हा जो स्पियर आहे, हा गोल जो स्पियर आहे, हा स्पियरचं वेट आहे ते ऑलवेज काय होत असते, तुमचं डाऊनवर्ड ऍक्ट होत असते. काय होत असते, स्पियरचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट होत असते. आणि हा फसलेला कसा आहे, या दोन प्लेनच्या व्हर्टिकल प्लेन आणि हा इन्क्लाइन प्लेन, या दोन प्लेनच्या मधात, म्हणजे हे म्हटलेलं त्यानं ब्रेंच, या ब्रेंचच्या मधात काय फसलेलं आहे. त्याच्यामुळं हे वजन जे आहे तर त्याचं रिॲक्शन जे येतात ते जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होते याचा स्पियरचा, त्या ठिकाणी काय होते, रिॲक्शन येतात. हा डब्ल्यू डाऊनवर्ड येते, तर हा रिॲक्शन काय होणार आहे, हा हा स्पियर काय करणार, इकडे या साईडला दाबणार आहे. त्याच्यामुळे याची रिॲक्शन काय होणार आहे, या साईडला होणार आहे. कशी होणार आहे, या साईडला. कुठं जाणार आहे ती, राईट साईडला. सेम थिंग याची रिॲक्शन काय होणार, हा याला डाऊनवर्ड दाबणार आहे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, याची रिॲक्शन या साईडला येणार आहे. त्याच्या उलटी रिॲक्शन काय तसं ऑलवेज उलट्या. हा झाला आर ए आणि आरबी, आर ए आणि आरबी. तर आता या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय असते बघा, आता आपल्याला अँगल फाइंड करावं लागतात. तर इथे हा जो इन्क्लाइन प्लेन आहे, हा इन्क्लाइन प्लेन याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणचा आहे, बी, आणि त्याच्यातून जाणारी लाईन कोणची आहे, तो आहे आपला आरबी. म्हणजे ते रिॲक्शन कोणची आपली, आरबी. मग हा डब्ल्यू आणि आरबी मधला अँगल जो असते, हा इन्क्लाइन प्लेन हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल बनवतो 60 डिग्री, तोच अँगल इथं हा 60 डिग्री येते. तोच अँगल काय येते आपला 60 डिग्री येते. तोच अँगल आपला 60 डिग्री इथे येतो, बरोबर. सेम थिंग हा जो व्हर्टिकल प्लेन आहे, हा व्हर्टिकल प्लेन, या व्हर्टिकल प्लेननं हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती बनवलेला आहे, तो बनवलेला आहे 90 डिग्री. आपल्याला अँगल कशासोबत मेजर करायचे, हॉरिझॉन्टल सोबत. कशासोबत मेजर करायचे, हॉरिझॉन्टल सोबत. हा 90 डिग्री केलेला आहे. त्याच्यामुळे हा या प्लेनची जी रिॲक्शन, या प्लेनच्या कॉन्टॅक्टमधून जी रिॲक्शन चालली ती आहे आर ए. ती सुद्धा या इथे कोणता अँगल तयार करणार आहे, तो अँगल तयार करणार आहे 90 डिग्री. कोणता अँगल तयार करणार आहे, तो अँगल आपला राहील 90 डिग्री. हा अँगल राहील आपला 90 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला हे डायग्राम तयार झाली. तर डायग्राम मध्ये पहा आपल्याला असं दिसलं की हा इथे आर ए दिसून राहिला आपल्याला या पॉइंट मधून,
हा W इज इक्वल टू 2000 न्यूटन, बरोबर. हे अँगल झाला आपला 90 डिग्री आणि हा आहे आपला RA या साईडला चालला आणि इथनं आपला चालून राहिला हा आहे आपला RB, हा आहे आपला RB. हा अँगल झाला आपला 60 डिग्री. हा अँगल काय झाला आपला 60 डिग्री. तर आता याच्यामध्ये हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम आपल्याला यूज करावं लागते. हे याला आपण म्हणतो लाईन डायग्राम. कोणती म्हणतो याला? लाईन डायग्राम किंवा फ्री बॉडी डायग्राम किंवा यालाच म्हटले जाते फ्री बॉडी डायग्राम. तो विदाउट स्पिअर काढलेल्या स्पिअर म्हणजे आपण फक्त हे जे पिवळ्या कलरचे जे लाईन आहेत काढलेल्या मी इथे त्या सर्व इथे आपण घेतल्या किंवा हे केलं नाही तरी चालते. इथले इथं सॉलिड केलं चालते पण समजायसाठी करून राहिलो. तर याच्यामध्ये पहा आता RA आणि W मधला अँगल आहे 90 डिग्री आणि W आणि RB मधला अँगल आहे 60 डिग्री. तर याच्यामध्ये पहा आता आपण बाय युझिंग लॅमिन्स थेरम करणार आहे. पण बाय युझिंग लॅमिन्स थेरम, लॅमिन्स थेरम वापरून काय करणार आहे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. लॅमिन्स थेरम काय म्हणते की जो फोर्स आहे फोर्स आणि त्याच्या विरुद्ध जो म्हणजे लॅमिन्स थेरम मध्ये काय लागतात आपल्याला 3 फोर्सेस लागतात. या प्रकारचे लॅमिन्स थेरम मध्ये अशा प्रकारचे 3 फोर्सेस लागतात. तर हा आपला समजा W आहे, हा RA आहे आणि हा RB आहे, बरोबर. तर ह्या 3 फोर्स मधला जो अँगल असतो समजा हा मी म्हटला अल्फा, हा म्हटला बीटा आणि हा म्हटला गॅमा. तसे अल्फा बीटा गॅमा तयार होतात, बरोबर. तर या ठिकाणी काय करतो आपण, या ठिकाणी हा लॅमिन्स थेरम कसा लिहितो समजा आपल्याला RA जर लिहायचं असेल RA अपॉन काय करा लागते RA च्या विरुद्ध जो अँगल आहे कोणता बीटा याला हा लिहितो आपण साइन बीटा. RA अपॉन साइन बीटा, RA अपॉन साइन बीटा इथे लिहितो मी. हा लिहिणार आहे आपण RA अपॉन साइन बीटा त्याच्या विरुद्ध अँगल, बरोबर. हे लॅमिन्स थेरम म्हणते असा की जो फोर्स आहे फोर्सच्या विरुद्धचा साइन अँगल साइन बीटा हा इक्वल टू काय असते, पुढचा फोर्स कोणता आहे आपला RB, कोणता आहे RB. तर RB बरोबर काय होईल आपला RB इक्वल टू होते RB च्या विरुद्ध अँगल कोणता आहे गॅमा, साइन गॅमा इक्वल टू W अपॉन याच्या विरुद्ध अँगल कोणता आहे साइन अल्फा. अशा प्रकारे हा लॅमिन्स थेरम आहे, बरोबर. परंतु आता इथे अशा प्रकारची डायग्राम बनवून राहिली का नाही, ते जर आपण करायचे असले तर आपल्याला हे फोर्सेस इकडे या साईडला न्यावं लागतील, बरोबर. आणि ते परत अँगल फाइंड करावं लागतील. तर त्याच्यापेक्षा लॅमिन्स थेरमचं दुसरं स्टेटमेंट असं म्हणजे ही डायग्राम वापरून आपण काय करू शकतो, ही जी बनलेली डायग्राम आहे हीच वापरून काय करू शकतो अशा प्रकारची डायग्राम. किंवा आता जी होऊन राहिली ती आपली कोणती डायग्राम होऊन राहिली बघा. तर या ठिकाणी काय होते की सपोज हा तर हा समजा आपला RA आहे, हा अँगल अल्फा आहे, हा अँगल बीटा आहे आणि हा अँगल आपला काय हा फोर्स आहे W आणि हा फोर्स आहे आपला RB, बरोबर. तर हीच डायग्राम अशा प्रकारची बनलेली आहे, बरोबर. हा RA फक्त काय झाला 90 डिग्री, हा अल्फा इथला झाला 90 डिग्री आणि हा बीटा आपला झाला 60 डिग्री, बरोबर. तर या ठिकाणी काय होते मग RA च्या विरुद्ध कोणचा अँगल आहे बीटा, RA अपॉन साइन बीटा इक्वल टू दुसरा फोर्स कोणता आहे आपला RB च्या विरुद्ध अँगल कोणता आहे अल्फा, RB अपॉन साइन अल्फा आणि उरलेला कोणता आहे आपला W. तर W आपण काय होणार आहे तर आपण काय करणार आहे अल्फा आणि बीटाची बेरीज करणार आहे. साइन अल्फा प्लस बीटा म्हणजे मधला जो फोर्स असते तर मधल्या फोर्समध्ये काय होते साइनचं
जो अँगल असते, दोन्ही जे अँगल असतात अल्फा आणि बीटा या दोघांची बेरीज साइन अल्फा प्लस बीटा होऊन जाते. मधला फोर्स काय इथं जसा हा मधला फोर्स डब्ल्यू आहे, इथं सुद्धा 90 + 60 होणार आहे. बरोबर. अशा प्रकारे हे आपल्याला अरेंजमेंट करावं लागते. बरोबर. तर बघा आता आपण हे प्रॉब्लेम म्हणून काय करू, आपलं जे म्हणजे आपलं बेसिक जे होतं ते हे करून आपलं जे प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे जाऊ. आता इथं बघा आरएच्या विरुद्ध फोर्स कोणता आहे, बाय लॅमिस थेरम लिहिणार आहे आपण. आरए आपण काय करणार, साइन 60 डिग्री आरएच्या विरुद्ध, म्हणजे आरए आणि डब्ल्यू मधला डिग्री जर पाहिला म्हणजे अँगल जर पाहिला तो 90 डिग्री आहे. तो न घेता आपण काय करू उरलेला घेऊन राहिलो, आरए आणि आरबी आणि डब्ल्यू मधला, म्हणजे काय होईल आपला आरए अपॉन साइन 60 डिग्री. म्हणजे काय केलं मी, आरएच्या अपोजिट वाला अँगल घेतला, आरए आणि डब्ल्यू मधला अँगल न घेता त्याच्या अपोजिट वाला अँगल घेतला, आरए अपॉन साइन 60 इक्वल टू पुढचा फोर्स आहे आपला आरबी अपॉन किती आहे, आरबी अपॉन साइन 90 डिग्री इक्वल टू डब्ल्यू मध्ये काय सांगितलं मी, 90 आणि 60 ची बेरीज, डब्ल्यू अपॉन साइन 90 डिग्री प्लस 60 डिग्री, म्हणजे काय होईल आरए अपॉन साइन 60 डिग्री इक्वल टू आरबी अपॉन साइन 90 डिग्री प्लस नाही इक्वल टू डब्ल्यू म्हणजे किती येतं 2000. डब्ल्यू म्हणजे आता व्हॅल्यू पुट करून घेणार आपण, 2000 डिवायडेड बाय 90 + 60 म्हणजे 150 होते, साइन 150 डिग्री. तर अशा प्रकारचा हा आपला लॅमिस थेरमच्या नुसार झाला. मग आता काय होते, आपल्याला नोंद कोण आहे, आपल्याला 2000 आणि साइन 150 डिग्री हे याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. बरोबर. आणि आरए आणि आरबी इथं माहित नाही, हे साइन 60 साइन 90 हे काढू शकतो आपण. तर मग आपण काय करणार आहे, हे एक याच्यासोबत कम्पेअर करणार, कारण हे इक्वल आहे, सर्व काय ते इक्वल आहे. त्याच्यामुळे देअरफॉर आपण म्हणू शकतो आरए अपॉन साइन 60 डिग्री इक्वल टू 2000 साइन 150 डिग्री. तर काय करणार आहे आपण, आरए इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन में साइन 60 का होणार आहे 2000 न मल्टिप्लाइड होणार आहे, 2000 इंटू साइन 60 डिग्री अपॉन साइन 150 डिग्री. आता ही व्हॅल्यू आपण काढून घेऊ. तर बघा त्याच्यावरती पहा, हे दोन चिन्ह आहेत, डब्बा डिवाइड म्हणजे रेक्टँगल डिवायडेड बाय रेक्टँगल असा आहे, तो आपण काय करणार आहे, तो घेणार आहे. बरोबर. वरच्या साईडला, तर त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, वरच्या साईडला लिहिणार आहे 2000 इंटू साइन त्याच्यानंतर अँगल टाकून द्यायचा, साइन 60 आहे तो, साइन 60 डिग्री ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर. अपॉन साइन किती, साइन 150 इक्वल टू 2000 इंटू साइन 60 डिवाइडेड बाय साइन 150 डिग्री. साइन 150 डिग्री त्याचा आरे आला आपला, आरे इक्वल टू आला आपला 3464.1 न्यूटन. ह्या आपला आरेची व्हॅल्यू आली आपली, आरे आपली. त्याच्यानंतर आपण काढणार आहे आरबी.
सेम थिंग आपण काय करणार आहे आरबी. तर आता आरबी काढून घेऊ आपण. तर आरबी मध्ये पहा आरबी अपॉन काय, आरबी अपॉन साइन 90 डिग्री आहे. साइन 90 डिग्री इक्वल टू 2000 अपॉन साइन 150 डिग्री. बरोबर. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे आपण. आरबी इक्वल टू काय होणार आहे, साइन 90 डिग्री तिकडे जाणार आहे. आपल्याला आरबी काढायचा ना, म्हणून नाही तर मग इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन 150 कडे नाही घ्यायचा. आपल्याला ज्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्या व्हॅल्यू तिकडे घेऊन जायच्या. आरबी तिकडे ठेवून द्यायचा. 2000 इंटू साइन 90 डिग्री अपॉन साइन 150 डिग्री. त्याची व्हॅल्यू काढणार आहे आपण. तर 2000 इंटू साइन 90 डिग्री घेणार आहे आपण. 2000 अपॉन साइन 90 डिग्री आणि अपॉन साइन 150 डिग्री. साइन 150 डिग्री. तर याचं व्हॅल्यू येते, तर आरबी येते आपला बरोबर, आरबी इक्वल टू येते आपला 4000 न्यूटन. आरबी येते आपला 4000 न्यूटन. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम काय झालेलं आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आपलं तर पहा अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे आपण. त्याच्यामध्ये काय दिलं होतं आपल्याला 2000 न्यूटन काय दिलं होतं, या स्पिअरचं वेट दिलं होतं. ते वेट काय होते ऑलवेज डाऊनवर्ड ॲक्ट होत असते. बरोबर. त्याच्यानंतर हा व्हर्टिकल प्लेन दिलेला होता आणि हा इन्क्लाइन प्लेन दिलेला होता. हा 60 डिग्री इन्क्लाइन टू द हॉरिझॉन्टल आहे. बरोबर. आपण काय करतो, जो हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल जो आहे तो डब्ल्यू आणि आरबी मधला, आरबी कसा काढतो आपण, त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून सेंटरला जोडतो. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सेंटर याच्यामधून एक लाईन काढून घेतो आणि डब्ल्यू डाऊनवर्ड होते. बरोबर. सेम थिंग आर ए जो आहे तो काय होऊन राहिला, एच्या ठिकाणी तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून आपण काय केलं, सेंटरला जोडून घेतली. तर हे आपण अशा प्रकारची ही लाईन डायग्राम आपली तयार झाली या प्रकारची. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होईल, जो हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल जो आहे तो 60 डिग्री इथं पुट करून घ्यायचा. हा 90 डिग्री होऊन राहिला. आपल्याला हॉरिझॉन्टल सोबत पाहिजे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मधला तो 90 डिग्री आहे. तर तोच अँगल इथं 90 डिग्री इथं पुट करून घेतला. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, अशा प्रकारची लाईन डायग्राम काढून घेतली. तर लाईन डायग्राम मध्ये पहा, लाईन डायग्राम मध्ये काय झालं, आर ए आणि डब्ल्यू मधला अँगल झाला 90 डिग्री आणि डब्ल्यू आणि आरबी मधला अँगल झाला 60 डिग्री. तर काय करतो आपण, बाय लायब्निट्झ थेरम आर ए अपॉन म्हणजे रेशो ऑफ फोर्स अँड काय असते साइन अँगल ऑफ अदर टू फोर्सेस. काय असते लायब्निट्झ थेरम मध्ये, रेशो ऑफ फोर्स म्हणजे आर ए झाला आणि अदर टू फोर्सेस काय झाले, डब्ल्यू आणि आरबी. तर याच्यामधला काय झाला, या दोन मधला साइन अँगल, या दोघांचा रेशो काय असते, या फोर्सेसचा रेशो काय असते, फोर्सेस आणि साइन अँगलचा रेशो काय असते, सेम असते. तर हा त्याच्यामुळे काय ते आर ए अपॉन साइन 60, याचा ऑपोजिटवाला साइन 60 आहे. आरबी अपॉन साइन 90 आणि डब्ल्यू मध्ये काय करायचं आपल्याला 90 + 60 करायचं आहे. 90 + 60 करायचं आहे. हे अशा प्रकारे करून घेतलं. डब्ल्यूची व्हॅल्यू पुट करून घेतली आपण 2000 न्यूटन. त्याच्यानंतर हे दोन्ही कम्पेअर काय केलं, आर ए अपॉन साइन 60 कम्पेअर केलं 2000 अपॉन साइन 150 डिग्री सोबत आणि ते व्हॅल्यू आपण काढून घेतली. सेम थिंग आरबी सुद्धा कम्पेअर केलं याच्यासोबत, व्हॅल्यू काढून घेतल्या. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. बरोबर.